नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। माढ्याचं डॅमेज आता कंट्रोलच्या बाहेर गेलंय। त्यामुळं असं डॅमेज भरून काढण्यासाठी भाजप आता कोणती रणनीती अवलंबणार, याच गोष्टीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। धैर्यशील मोहिते पाटील हे काय छोटं मोठं डॅमेज नसून एखाद्या बंधाऱ्याला मोठं भगदाड पडावं आणि सारं पाणी वाहून जावं असं डॅमेज भरणं कठीणच असतं। माळशिरसचं डॅमेज भरून काढण्यासाठी भाजपकडे दोन मोठे ऑप्शन आहेत, एक उत्तम जानकर आणि दुसरं करमाळ्याचे माजी आमदार नारायणआबा पाटील। हे मागील अनेक दिवसापासून भाजपमधूनच काम करत होते, मात्र इनडायरेक्ट उत्तम जानकर यांना भाजपने विधानसभा निवडणुकीत फसवलं आणि यंदा सोलापूरची उमेदवारी देतो म्हणून नादाला लावलं। त्यामुळेच कालच उत्तम जानकर यांनी भाजप हा फसवा पक्ष असल्याचं सांगितलं। तर नारायणआबा पाटील हे पूर्वीपासूनच मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक मानले जातात, तर त्यांना मोहिते पाटील यांनीच करमाळ्यातून निवडून आणलं होतं, त्यामुळे हे भाजपला मदत करणार नाही हे निश्चित होतं। तरीही 2 दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या दोघांसोबत सौदेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे दोघं काही केल्या भाजपच्या हाती लागले नाहीत। खरं सांगायचं झालं तर भाजप हे खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्ज हा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करणार होतं आणि त्याच दिवशी माळशिरसमध्ये उत्तम जानकरांना सोबत घेऊन शक्ती प्रदर्शन करून प्रचाराचा नारळ फोडणार होतं। मात्र भाजपचा नारळ उभा फुटलाच नाही, त्यामुळे खासदार निंबाळकरांच्या मनसुब्यावर पाणी फेरलं गेलं आणि अख्ख्या 2 लाखाचा माळशिरस पट्टा हा आता भाजपचा मायनस झाल्याचं दिसून येतंय। आज खासदार निंबाळकर हे माढ्याचं डॅमेज भरण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत। काल याच डॅमेजसाठी आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर हे तिघेजण तातडीने नागपूरला देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी विमानाने गेले। म्हणजे तातडीची ही भेट म्हणजे किती सेन्सिटिव्ह असेल याचा विचार करणे गरजेचे आहे। खरं तर माळशिरसचं डॅमेज भरून काढण्यासाठी दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच सर्व सूत्रे हाती घेतली आहेत। मात्र माळशिरसमध्ये केवळ आमदार राम सातपुते यांचा छोटासा गट निर्माण झाला आहे, परंतु हा गट म्हणावा तेवढा सक्षम नाही। तसेच फडणवीसांनी राम सातपुते यांना माळशिरसमध्ये आणून बसवले, मात्र त्यांना स्वतःचा मोठा गट निर्माण करणं शक्य झालं नाही। माळशिरसची लोकप्रियता ही आजही मोहिते पाटलांच्या पाठीमागे आहे, त्यामुळे माळशिरसचे डॅमेज ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये भरून निघेल एवढं शक्य नसल्याचं दिसून येतंय।